नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स सेकंड सेमिस्टर 2025-26चा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ओरिजिनल पेपर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग व्हिडिओला चालू करूया. तर हे बघा, सर्वात पहिल्यांदा ओरल टेस्ट आहे. ते मी काय सांगत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. उत्तर त्याचे रायटिंग सेक्शनपासून मी सांगतो, रायटिंग टेस्टपासून. तर हे बघा, रायटिंग टेस्ट क्वेश्चन नंबर 3 पासून चालू होत आहे. तर हे बघा, राईट द प्राइज राईट करायचे, म्हणजे स्पेलिंग इथं काय दिलेलं बघा, 7,999 ते आपण इथं लिहायचे आहे इंग्लिशमध्ये. तर त्यानंतर बघा नुसतं मोठी संख्याला असा ॲरो करायचा आहे. तर ह्यात मोठी संख्या कोणती आहे बघा, ही मोठी संख्या आहे, त्यामुळे तिकडे ॲरो केला आहे. त्यानंतर बघा बी प्रश्न झाला आता सी बघा. तर इथं बघा ॲडिशन आहे, ॲडिशन करायची आहे. जी ॲडिशन केल्यानंतर बघा 7,768 ही उत्तर येते. त्यानंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर इथे उत्तर येते बघा 7,373. त्यानंतर बघा ही प्रश्न त्यातलाच मल्टिप्लिकेशन करायचं आहे इथे. तर काय येते बघा 1,85,736 हे उत्तर येत आहे. त्यानंतर डिव्हिजन केल्यानंतर इथे खाली पातळ डिव्हिजन करायचं आहे. मी जागेवर उत्तर दिलेलं आहे 62 हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट द करेक्ट नंबर्स इन द बॉक्स, बॅलन्स द गिवन इक्वेशन. बॅलन्स करायचं इक्वेशन. तर इथे 100 येणार आहे. त्यानंतर ह्या बॉक्समध्ये 2 येणार आहे, ह्या बॉक्समध्ये 5 येणार आहे आणि ह्या बॉक्समध्ये 25 येणार आहे. त्यानंतर बघा बी आहे, सॉल्व द इक्वेशन सॉल्व करायचं आहे. इक्वेशन सॉल्व केल्यानंतर हे बघा x/3 = 4. तर x आहे तसा ह्या साईडला राहणार. त्यानंतर ही 4 आणि ही 3 इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आणि एक्सची किंमत 12 येणार. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दे आर 72 रोज अँड 48 गोल्डन चंपा प्लांट्स इथे दिलेलं आहे, ते वाचा. त्याच्या आधारे हे सर्व प्रश्न म्हणजे 2 दिलेले आहेत ते सोडवायचे, ए आणि बी. तर हे बघा, रेडिओ ऑफ द प्लांट्स ऑफ द गोल्डन चंपा प्लांटचं इथं दिलेलं आहे बघा 48. त्यानंतर असं लिहून तर इथं उत्तर येत आहे 72 हे उत्तर आहे. रोज प्लांट 72. नंतर रेडिओ ऑफ रोज प्लांटचं 5:6 हे रेडिओ येणार आहे रेशोमध्ये 5:6. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, सॉल्व. ते बघा, कन्वर्ट द फॅक्टर 2.5 टू पर्सेंटाइज. तर बघा कन्वर्ट फॅक्टर 2.5 असं लिहितं. त्यानंतर 2.5 भागिले केलं त्यानंतर 40% उत्तर आहे. त्यानंतर बघा बी प्रश्न आहे त्यातलाच. तर हे बघा, कन्वर्ट गिवन पर्सेंट टू इट्स द फॅक्टर फ्रॉम द 30%. तर बघा हे रिकॉर्डिंग द फॅक्टर 30% दिला, 30%, 30/100. तर उत्तर येणार आपण 3/10 हे त्याचे उत्तर असणार आहे. तर त्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर सी आहे, आउट ऑफ 280 स्टुडंट इन द स्कूल 182 स्टुडंट लाईक द गेम. कबड्डी हे इथं दिलेलं आहे, सर्व वाचून घ्या. त्यानंतर टोटल स्टुडंट किती येते 280 बघा इथे दिले टोटल स्टुडंट. त्यानंतर लाईव्ह कबड्डी 182 म्हणजे 182 स्टुडंट्स आहेत. त्यानंतर बघा डू नॉट लाईक म्हणजे त्यासने आवडत नाही तशी, तर ते 98 स्टुडंट आहेत. त्यानंतर टक्केवारी काढली तर 33% हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर डी, जरा फिकट दिसत असेल तरी बघा क्वेश्चन नंबर डी आहे, अ मिल्क सेलर बॉक्स 330 लिटर ऑफ द मिल्क कॉस्ट ऑफ विच 30% ऑफ दिलेलं आहे. त्यानंतर बघा हे उत्तर कसं द्यायचे, टोटल मिल्क किती 300 लिटर आहे. त्यानंतर इथं हे उत्तर हे नीट बघून घ्या, 210 लिटर हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7 आहे, सॉल्व. कंप्लीट द टेबल युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशनच्या आधारे
टेबल कंप्लीट करायचं आहे, 2 मार्काला आहे. तर इथं बघा प्रॉफिट लॉस, तर इथं लॉस आहे. आणि इथं हाऊ मेनी रुपीज, तर इथं 90 रुपीज. इथं खालच्या दुसऱ्या नंबरला प्रॉफिट येणार आहे आणि 630 रुपीज हे तिथं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा त्यानंतर आहे बी, युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फ्रॉम वरती दिले आहे. तर असं दिलेलं आहे. तर तुम्हाला कॉस्ट प्राईस 25,000, परत हे सेलिंग प्राईस 32,000. तर ते उत्तर बघा आता काय येते त्याची. तर बघा इथे पहिल्यांदा हे सर्व लिहून घेतलं, कॉस्ट प्राईस हे टोटल कॉस्ट प्राईस हे सर्व इथं लिहून घेतलं आणि त्यानंतर त्याचे उत्तर काढले आहे. तर इथं बघा टोटल कॉस्ट प्राईस किती निघते बघा इथं 25मधून 2100 प्लस करून हे प्लस 4,700 प्लस केलं तर 31,900 हे निघलं. तर सेलिंग प्राईस बघा 3,000 निघाली. प्रॉफिट इथे आहे तर 1,200 रुपये प्रॉफिट. परत आणि काय तर 3.77% हे प्रॉफिट झालेलं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 आहे. राईट द नेम ऑफ एनी वन आयडिया फ्रॉम विच इज रिक्वायर्ड टू ओपन अँड बँक अकाउंट. तर आपण काय लिहू शकतो बघा, आधार कार्ड, परत पॅन कार्ड हे सर्व लिहू शकतो. हे त्याचे उत्तर आहे. बँकेतलं कोणतेही आधारचे तुम्ही दुसरेही लिहू शकता. त्यानंतर बघा बी प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर बघा कसे लिहिलेले आहे इथं 8,495.8 हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. तर त्याचे उत्तर बघा 8,495.8. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9 आहे. काय आहे बघा ऑब्झर्व हे ट्रायंगल दिलं आहे PQRS अँड राईट द करेक्ट आन्सर इन द बॉक्सचे आन्सर. तर बघा पहिल्यांदा डायग्राम नीट बघा. तर त्यानंतर बघा बॉक्समध्ये काय लिहायचं आहे, अपोजिट अँगल ऑफ अँगल SPQ इज काय अँगल SRQ. त्यानंतर बघा ॲडजस्टंट अँगल ऑफ अँगल PQR, आर काय अँगल SPQ आणि अँगल QRS हे येणार आहे. त्यानंतर बघा ड्रॉ द लाईन सेगमेंट LM 5 सेंटीमीटर. स्टेप बघा त्याची काय ड्रॉ LM 4.5 सेंटीमीटर. ड्रॉ R फ्रॉम L अँड M विच कंपास जॉईंट आर द इंटरेस्ट पॉईंट्स इट इज मेंट LM 8O. तर हे बघा 10वा प्रश्न आहे तो. 10वा प्रश्नातलं बघा ड्रॉ अ लाईन सेगमेंट LM ऑफ द लेंथ 4.5 सेंटीमीटर अँड बेस्ड इटशी दिलेलं आहे. तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचे उत्तर कसे करायचे. तर ते बघा इथे. तर इथे येणार आहे बघा किती बघा LO आणि OM हे इक्वल येणार आहे आणि 2.25 सेंटीमीटर हे त्याचे उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा ओरिजिनल पेपर आहे हा सर्व. आणि विद्यार्थी मित्रांनो हे सर्व PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व इथे स्क्रीनवरही दिसत असेल. हे बघा हे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर तिथे ही PDF मी दिलेली आहे तुम्हाला. आणि हो पूर्णपणे ओरिजिनल पेपर आहे स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्सचा सेकंड सेमिस्टर 2025-26. PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.